सातपूर एमआयडीसी येथील कॅम्ब्रियन्स कंपनी समोर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास एक दुर्मिळ प्रजातीचे घुबड रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळून आले आहे. रस्त्यावर पडलेल्या घुबडावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. मात्र सुवर्ण लावरे यांच्या तत्परतेने या घुबडाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. सुवर्ण लावरे यांनी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून घुबडाला वाचून टोपलीखाली ठेवून सुरक्षित केले आहे. त्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घुबडाला काळजीपूर्वक उचलून एका बॉक्समध्ये ठेवले आणि त्याचे रेस्क्यू करून ऑपरेशन केले. घुबडाच्या पंखाला नायलॉन मांजाने गंभीर जखमी झाली होती, त्यामुळे ते उडू शकत नव्हते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी घुबडाला वैद्यकीय उपचारासाठी तातडीने हलवले. या प्राण्याला योग्य उपचार मिळाल्यास तो पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याची शक्यता आहे. या संपूर्ण घटनेत सुवर्ण लाहोर यांनी दाखवलेली मानवता आणि तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता कौतुकास्पद ठरली आहे. वन्यजीव संरक्षणासाठी सर्वसामान्य नागरिकांनी घेतलेला पुढाकार ही या घटनेतील महत्वाची बाब ठरली आहे. सुवर्ण लावरे यांनी यावेळी नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांवरही चिंता व्यक्त केली. मकर संक्रांतीच्या सणादरम्यान मांजांमुळे अनेक पक्षी जखमी होतात. नागरिकांनी पर्यावरण स्नेही मांजाचा वापर करून पक्ष्यांचे रक्षण करावयाचे आवाहन त्यांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना केले आहे. या प्रसंगी वन विभागाचे वाहक दर्शन देवरे, सुवर्णा लावरे, अफजल शेख, सिद्धार्थ लावरे, दिशा लावरे आदी उपस्थित होते. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर. काय नाव आहे तुमचं? दर्शन सुखदेव देवरे. काय सांगता तुम्ही? या ठिकाणी घुबड भेटला आहे. आता आम्हाला म्हणजे ब्रह्मणध्वनीच्या कॉलच्या द्वारे आम्हाला कळालं की सातपूर MIDC मध्ये सुवर्णा लावरे यांच्याकडे यांच्या टपरीच्या जवळ नायलॉन मांजाच्या याच्याने जे घुबड आहे ते जखमी अवस्थेत त्यांना सापडले. ते कुत्र्याच्या किंवा इतर प्राण्यांच्या ताब्यात जाऊ नये, त्यांनी व्यवस्थित त्याची देखभाल करून वन विभागाला कळवले. तर आम्ही त्या जागेवरती येऊन ते रेस्क्यू केले. किती महिन्यात असेल सर? अंदाजे तरी ते 2-3 महिन्याचे असू शकतात. याच्यानंतर आपले पुढील उपचार काय म्हणतात? आता पुढील उपचारासाठी आम्ही त्यांना ट्रीटमेंट सेंटर म्हसोळ येथे त्याचा रिकव्हरीसाठी आपण त्याला घेऊन जाऊ आणि रिकव्हरी झाल्यानंतर त्याला आपण त्याच्या जागेवरती आपण त्याला सोडून देऊ. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने माढा कॉलनी, छत्रपती चौक, तुळजाभवानी मंदिर परिसरात दगडफेक करत दुकानांची व फलकांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले होते. याबाबत MIDC चिंचोळे पोलिसांना तक्रार प्राप्त होताच त्यांनी आरोपीचा शोध घेऊन मानवी कौशल्य वापरून नाशिक शहरातून तात्काळ दोघांना अटक केली आहे. त्यापैकी सागर सोनार हा असून या अगोदर त्याच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत व त्याच्यावर तडीपारीची कारवाई अगोदरच केली आहे. तसेच त्याचा साथीदार ओम उर्फ ओम्या निक्कम याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची चौकशी करून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. तक्रारदार सुनंदा बाळू शिरसाट यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 35/2025 भारतीय न्याय संहिता कलम 110, 351(1), 352(3), 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक भंडे, जनार्दन ढाकणे, सोनवणे बिराजदार, हेमंत आहेर, किरण सोनवणे, महेश सावंत, जितेश शिंदे, विजय सोनवणे, पोलीस हवालदार समाधान चव्हाण या पथकाने उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली आहे. तर काल म्हाडा कॉलनीमध्ये काही अज्ञात इसमांकडून दुकानांवर दगडफेक आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला होता आणि लागलीच आपल्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानुसार आपण त्यावर काय ऍक्शन घेतली, काय उपाययोजना केल्या आणि आरोपींना आतापर्यंत अटक झालेली आहे का? काल नंदा गारमेंट्स बुद्धविहार जवळ म्हाडा या ठिकाणी काही टवाळखोरांनी सदर ठिकाणी दगडफेक केल्याबाबतची आम्हाला माहिती प्राप्त झाली. सदर ठिकाणी आम्ही तात्काळ जाऊन सदर ठिकाणी पाहणी करून गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे. त्यांची आम्ही आज पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहोत. सर, हे जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांची गुन्ह्यांची पार्श्वभूमी आहे का आणि या प्रकारचे गुन्हे त्यांनी पहिले त्या भागामध्ये किंवा इतरत्र केलेले आहेत? त्यातील एक आरोपी जो आहे तो तडीपार आहे. तो तडीपार असताना देखील त्याने त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही अधिक तपास करीत आहोत. त्याचं त्या ठिकाणी येण्यात कोणत्या उद्देशाने तो आला होता, त्याचा आणखी काही त्याच्यामध्ये कृत्य करण्याचा काही हेतू आहे का, याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत. काल नागरिकांनी पोलिसांना अशी पण माहिती दिलेली आहे की ही घटना घडत असताना बरेचसे नागरिक बघ्याची भूमिका घेत होते, पुढे कोणी धजावलं नाही, आलं नाही. त्याबाबत अशा वेळेस नागरिकांनी काय करणं गरजेचं आहे? सदर परिसरातील नागरिकांनी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. असं काही कृत्य होत असल्यास तात्काळ पोलिसांना 112 नंबरवर कॉल केला पाहिजे. आमचे फोन नंबर परिसरातल्या लोकांना देण्यात आलेले आहे. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करणे आवश्यक आहे. दिनांक 9 जानेवारी रोजी नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशन बाहेरील हॉटेल रामकृष्ण येथे रात्रीच्या वेळी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील अंमलदार विशाल झगडे हे त्यांच्या मित्रासोबत जेवण करण्यासाठी गेले असता रोटी मिळवल्यावरून त्यांचा वेटरशी वाद झालाच. रागाच्या भरात झगडे यांनी स्वतःकडील परवानाधारक बंदूक काढून वेटरवर रोखली. या घटनेमुळे हॉटेलमध्ये काही काळ गोंधळ उडाला आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हॉटेल व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजे सुमारास पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन विशाल झगडे या पोलीस अंमलदाराला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला होता. पोलीस दलातील विशाल झगडे हा नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचा अंगरक्षक असल्याचे बोलले जात आहे. या प्रकाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बघूयात सविस्तर नेमकी कशी घडली घटना. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139.
शेतकऱ्यांसाठी सध्या शेती करणे खूपच जिकरीचे झाले आहे. कारण म्हणजे मुख्यतः मजूर शेतकऱ्यांना विविध पिके लागवड करण्यासाठी अनेक वेळा मजूर टंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. त्यामुळे पीक लागवडीचे नियोजन कोलमडून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होते. त्याचप्रमाणे मजूर अवघ्या सव्वा मजुरी घेत असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहते. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. त्याचबरोबर निसर्गाच्या अनियमितपणा त्यामुळे शेतकऱ्यांवर वाढणारा कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी हवालदिल होताना दिसत आहे. पण शेतकरी कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याचे धाडस ठेवतो हे मात्र नक्की. भारतासारख्या कृषी प्रधान देशात शेतकरी आज मोठ्या प्रमाणात आधुनिक शेतीकडे वळत आहे. अनेक ठिकाणी शेतीसाठी लागणारी अवजारे, शेतीविषयक मशिनरी यांचा मोठ्या प्रमाणात शोध लागत असून विविध प्रकारच्या मशिनरी साहित्य बाजारात सहज उपलब्ध होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे काम सोपे होऊन उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होत आहे. कळवण तालुक्यातील मानूर येथील उत्तम उदाहरण म्हणजे येथील 2 शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचे मशीन विकत घेऊन आधुनिक शेतीकडे आपले पाऊल पहिले टाकले आहे. सततच्या मजूर टंचाईला कंटाळून तसेच मजुरांच्या भरोश्यावर न राहता आधुनिक मशीनद्वारे कांदा लागवडीचा प्रयोग मागील 3 वर्षांपासून करताना दिसत आहे. मशीनद्वारे कांदा लागवड करीत असताना या शेतकऱ्यांनी मोठा फायदा होत असून उत्पादन क्षमता वाढत आहे. तसेच लागवडीचे नियोजन वेळेवर पूर्ण होत आहे. 1 एकर क्षेत्रासाठी साधारण 12 ते 15 हजार रुपये इतका खर्च होत आहे. कांदा पिकाची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होत आहे. या आधुनिक शेतीमुळे वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टीची बचत होत असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे. याबाबत मानूर येथील शेतकरी गायत्री पवार यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी कळवण. मी गायत्री पवार, नमस्ते. मी मानोर इथून बोलते आहे. कळवण तालुका, जिल्हा नाशिक, गाव मानोर. तर हे SP ॲग्रोवन हे ट्रॅक्टर घेतले आणि मशीन घेतले आहे. त्या मशीनाची लागण एक फायदेशीर एकदम मस्त व्यवस्थित असते आणि आपला खर्चही वाचतो. तो खर्च असतो, परत मजुरांचा खर्च असतो. या मशीनमुळे खर्चही नसतो आणि वेळही आपला वाचतो. लागणही भरपूर चांगली असते आणि लागण एकदम सुटसुटीत आणि त्याचं उत्पन्नातसुद्धा वाढ होते. भरपूर अशी उत्पन्नात वाढ होते. जी हाताने लागण करतो आपण त्याच्याने इतकी वाढ होत नाही किंवा चांगला हाही भेटत नाही, ॲव्हरेज भेटत नाही. त्याच्यामुळे ह्या SP ॲग्रोवनच्या ट्रॅक्टरमुळे, मशीनमुळे एकदम छान असा ॲव्हरेजही भेटतो. लागणचाही त्रास होत नाही. एका दिवसात किती एकर लागवड होते? एका दिवसात 1 एकर लागण होते. मग 1 एकराचा खर्च किती येतो? एकराला 15,000 रुपये मशीनने पण खर्च होतो, पण त्रास हा असतो, तो कमी असतो. मग आता मशिनरीला हे चालवायला किती मजूर लागतात? त्याला 6 मजूर लागतात. 6 मजूर लागतात. हो मग आता मजुरांकडून करून घेण्यापेक्षा हे परवडतं का? हो, परवडतं परवडतं. व्यवस्थित. आणि आता मग ही जर लागवड होते, मग तुमचं म्हणणं आहे ॲव्हरेज चांगलं मिळतं बुवा? हो, ॲव्हरेज चांगलं असतो. भरपूर त्या हाताच्या लागण्यापेक्षा मशीनने लागण केल्याने ॲव्हरेज भरपूर भेटतो. आमचा हा 3 वर्षाचा अनुभव आहे. 3 वर्षापासून लागवड? हो, आम्ही 3 वर्षापासून लागवड करतो. मग आता याला पाणी कसं भरायचं असतं? आपल्याला पाणी इनलाईन देता येतं, रेनपोटने देता येतं, परत रेन पाईपने देता येतं. 3 प्रकारे आपण देऊ शकतो. बरं. धुळ्याकडून मुंबईकडे लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला भरधाव टेम्पोने छोटा हत्ती पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये सळई शरीरात घुसून 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहे. द्वारका चौकातील उड्डाण पुलावर रविवारी दिनांक 12 रोजी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी होऊन सुमारे 5 किलोमीटर पर्यंत वाहनांची रांगा लागली होती. भीषण अपघातात अतुल मंडलिक, संतोष मंडलिक,
दर्शन घरत, यश खरत व चेतन पवार वय वर्ष 17 या 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. तर राहुल राठोडे वय वर्ष 20, लोकेशा निकम वय वर्ष 18, अरमान खान वय वर्ष 15 यांच्यासह आणखी 3 जण जखमी झाल्याचे समजत आहे. धुळ्याकडून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळई घेऊन हा ट्रक चालला होता. मागून आलेला भरधाव टेम्पो ट्रकवर धडकला. आणखी एक भरधाव वागनर कार या अपघातग्रस्त वाहनांवर येऊन धडकली आहे. या भीषण अपघातात 5 जणांच्या डोक्यासह शरीरात लोखंडी सळई घुसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. 5 जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय 6 जण जखमी झाले. अपघातानंतर उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी उड्डाणपुलावर धाव घेतली. परिमंडल 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, निरीक्षक श्रीनिवास देशमुख, डीबी पथकासह शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिनकर कदम व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मदत कार्य सुरू केले. या अपघातग्रस्त व मृत सर्व सिडकोतील सह्याद्रीनगर येथील रहिवासी आहेत. ते टेम्पोने देवदर्शनासह नवसापूर्तीसाठी गेले होते. नाशिककडे परतताना हा टेम्पो उड्डाणपुलावरून द्वारका चौकात उतरत असताना ट्रक धडकला आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. चांदवड तालुक्यातील 2 ठिकाणी वेगवेगळ्या अपघातात 7 जण गंभीर जखमी तर 1 मयत. चांदवड मुंबई महामार्गावरील राहुल घाटात कंटेनर नंबर MH04 FD 1293 हा चांदवडकडून मालेगावकडे दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी 3 वाजेच्या सुमारास जात असताना घाटामधील वळण रस्त्याच्या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिर जवळ कंटेनर हा पलटी झाला. त्यामधून शंतनू विश्वास वय 30 वर्ष राहणार कलकत्ता, तारी उकल विश्वास 38 कलकत्ता, मोहम्मद एजाज वय 26 राहणार उत्तर प्रदेश अहिल्याबाद, सापण कुमार गिरी वय 41 वर्ष राहणार पश्चिम बंगाल, सुनील चव्हाण वय 28 राहणार UP, वेरीगुण विश्वास वय 45 वेस्ट बंगाल हे 6 जण जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या अपघातात चांदवड लासरगाव रस्त्यावरील मोटरसायकलवरून जात असताना शिंदे वस्ती जवळ ट्रकला धडक मारल्याने आर्यन रविवाग वय 30 हा मयत झाला आहे. तर अमोल साहेब राव गांगुर्डे राहणार गणूर वय 25 वर्ष हा जखमी आहे. सर्व जखमी रुग्णांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर या जखमी रुग्णांना चांदवड येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी मेहनत घेऊन त्यांना प्रथम उपचार करण्यात आले. तर या घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस करीत आहे. ठाण्यात आनंदनगर येथे मध्यरात्री अल्पवयीन मुलाने 2 रिक्षांना उडवले, 1 जण जागीच ठार. ठाण्यात काल रात्री 15 वर्षाच्या मुलाने 2 रिक्षांना उडवले, एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाण्यातील घोरबंदर आनंदनगर येथील मध्यरात्रीची घटना. अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पाल्य आणि पालक पोलिसांच्या ताब्यात आहेत. रिक्षांना धडक देऊन 15 वर्षीय मुलगा चालवत असलेले पिकअप खड्ड्यात पडले.
मेट्रोच्या कामानिमित्त रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून अपघात झाला. कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देऊ नका, पोलिसांचं पालकांना आव्हान आहे. 13 जनवरी रात्री 2:45 बजे के आसपास काल रात्री घोडबंदर ठाणे वाहिनीवर आनंदनगर सिग्नल क्रॉस झाल्यानंतर एक 200 मीटर अंतरावर लेफ्ट साईडला एक महिंद्रा पिकअप गाडी आहे. त्या पिकअप गाडीने तिथे उभ्या असलेल्या 2 रिक्षा चालकांना धडक मारली. त्यामध्ये 2 रिक्षांना जखमी केलं आणि तिथं मेट्रोचं जे काम चालू आहे तिथल्या तो खड्ड्यामध्ये जाऊन त्या टेम्पो जाऊन पडला. त्यामध्ये रात्री पोलिसांनी त्या टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं, जखमीला ताब्यात घेतलं, ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचवलं. तर त्यामध्ये एक जण मृत्यू पावलेला आहे. तो रिक्षा चालक आहे, त्याचं नाव आहे जितेंद्र कांबळे, वय 31 वर्ष आहे, त्याच्या मृत्यूस कारणीभूत झालेला आहे. आणि दुसरा एक वाघमारे म्हणून आहे 29 वर्ष, ते जखमी अवस्थेत आहे. जखमी इसमावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. आणि या संदर्भात जो टेम्पो चालक आहे त्याची माहिती घेतली असता त्याला ताब्यात घेतला असता तो 15 वर्ष वयाचा अल्पवयीन मुलगा असल्याचं समजलेलं आहे. त्याचं नाव आहे साई कृष्णा बिस्वाल. त्याला ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी. त्याच्या वडिलांना ताब्यात घेतलेलं आहे. कासारवडील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या संदर्भात पुढील कारवाई कासारवडी पोलिसांनी करीत आहे. काय आव्हान कराल तुम्ही? मी आपल्याद्वारे एक संदेश देऊ इच्छितो की कृपया अल्पवयीन चालकांना गाडी चालवायला देऊ नका. त्यामुळे हे असे अपघात होतात आणि नाहक जनता याच्यामध्ये जखमी आणि मृत्यू पावतात. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. चिंद्रावली गावात बांधण्यात आलेल्या वळण बंधाऱ्यात पाणी साठत नसल्याने ग्रामस्थ चिंतेत. गावाला मुबलक पाणी मिळावं यासाठी रत्नागिरीतील चिंद्रावली गावात वर्षभरापूर्वीच सतीचा पर्याय या ठिकाणी वळण बंधारा बांधण्यात आला. मात्र या बंधाऱ्यात पाणी साचत नसल्यानं गावाला भीषण पाणी टंचाई उद्भवणार आहे. कच्चा बंधारा असताना गावाला पाणी पुरवठा होत होता. मात्र चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या पक्क्या बंधाऱ्यात पाण्याची साठवणूक होत नाही. याच पाण्यावर भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील शेतीसाठी मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे बंधाऱ्यासाठी खर्ची झालेले शासनाचे 44 लाख रुपये पाण्यात गेले, अशी प्रतिक्रिया चिंद्रावली येथील ग्रामस्थांनी दिली आहे. माझं नाव सतीश गोविंद मुळे, राहणार चिंद्रवली. सतीचा पर्याय येथे वळण बंधारा आम्ही मागितला होता. त्याप्रमाणे हा वळण बंधारा 2024 साली बांधला गेला. आज वर्ष सुद्धा व्हायचं आहे. त्या बंधारा पूर्ण झाला हे पण आम्हाला सांगितलं गेलं नाही आहे. त्याला प्लेट नाही आहेत. आज पाण्याचा थेंब सुद्धा आज साचत नाही आहे. खाली शेती आहे, 5-7 विहिरी आहेत. त्या विहिरीचा पूर्वी बंधारा आम्ही कच्चा बंधारा बांधत होतो तेव्हा पूर्ण भरून राहायच्या विहिरी. आज त्या विहिरी तळ गाठायला लागले आहेत. शाळेला पाणी मिळत नाही. त्यामुळे या बांधलेल्या 1 वर्षाच्या धरणाची पूर्ण वाट लागलेली आहे. आणि त्यामुळे आज पुढं येणाऱ्या मे महिन्यापर्यंत आम्हाला भीषण पाणी टंचाईला तोंड द्यायला लागणार आहे. तेव्हा शासनाने या बांधलेल्या बंधाऱ्याचा विचार करावा आणि आम्हाला पाण्याची तरतूद करावी. चक्क 4 तासानंतर धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतले.
बोलते ते शांत बसा तुम्ही, बाकी शांत बसा. सगळ्यांना फाशी द्या. शांत बसा आणि मग 2 मिनिटं बोलू द्या त्यांना. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. दोन सराईत बाईक चोरट्यांना अटक, मानपाडा पोलिसांची कारवाई. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई परिसरात दुचाकी चोरणाऱ्या 2 चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ऋतिक बाविस्कर, कुणाल नायडू अशी या 2 चोरट्यांची नावे आहे. दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना मानपाडा पोलिसांना या दोघांची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचत दोघांना उल्हासनगर येथून अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून आतापर्यंत 4 गुन्ह्याची उकल करत 4 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत ज्या बाईक चोरीच्या घटना घडत होत्या त्याला आळ घालण्याच्या उद्देशानं माननीय DCP सरांच्या आदेशाने आमचे गुन्हे प्रकटीकरण पथक कार्यरत होते. त्यांना जी गुप्त माहिती बातमीदाराकडून मिळाली होती त्याची खातरजमा करत असताना 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून केलेल्या चौकशीमध्ये आम्ही 4 गुन्हे उघडकीला आणलेले आहेत. मानपाडा पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे बाईक चोरीचे आणि 1 कोळसेवाडी आणि 1 NRI पोलीस स्टेशन नवी मुंबई यांचे असे 4 गुन्हे उघडकीला आलेले आहेत. डोंबिवलीत मानपाडा पोलिसांची गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या. कल्याण, डोंबिवली परिसरात अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी गस्ती दरम्यान गांजा विकण्याचा प्रयत्नात असणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण पूर्व टाटानाका परिसरात त्याला सापळा रचत अटक केली आहे. पप्पू राठोड असं नाव गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. त्याचे वडील देखील गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पप्पू राठोड विरोधात याआधी देखील गांजा विक्रीबाबतचे गुन्हे दाखल असून पुढील तपास मानपाडा पोलीस करीत आहेत. मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत वरिष्ठांच्या आदेशानं आणि मार्गदर्शनाखाली अवैध धंदे तसेच नशाखोरांविरुद्ध कारवाई नेहमीच केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून रात्री गस्त करत असताना आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या खबरीवरून
आम्ही एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून गांजा जप्त केलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही त्या रेल्वेंट सेक्शनखाली गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीचं नाव आहे पप्पू दशरथ राठोड. याच्यापूर्वी पण त्याचे पोजेशनचे म्हणजे ताब्यात बाळगण्याचे, जे विक्रीसाठी ताब्यात बाळगणे, गांजा ताब्यात बाळगणे असे गुन्हे आहेत. तर गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच असलेला पप्पू राठोड याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अधिक तपास करीत आहोत. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आरोपींना जामीन झाल्याने मुलुंडमध्ये पीएमसी बँकेसमोर ग्राहकांनी केले आंदोलन. 5 वर्षापूर्वी झालेल्या पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये अनेक ठेवीदारांचे पैसे अजून मिळाले नाहीत. आरोपींना जामीन झाले आणि ते त्यांचे आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत आहेत. मात्र ज्यांची बँक खाती होती, पैसे होते, त्यांना अजून पैसे परत मिळाले नाही. अशा सिनियर सिटीजन ठेवीदारांनी आज मुलुंड येथे पीएमसी बँकेसमोर निदर्शने केली व पीएमसी बँकेचे व्यवस्थापक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर या विरोधात आम्ही दिल्ली हायकोर्टात पिटिशन दाखल करणार आहोत आणि जे जामीनवर सुटले आहेत त्यांना अटक करण्याची मागणी करणार आहोत. असं पीएमसी बैंक के विरोध में आज आंदोलन किया जा रहा है. मेरी मोदी को विनती है, मोदी के लिए कोई बड़ी बात नहीं है, हम लोग को पैसा मिलना चाहिए. हम लोग की हार्ड अर्निंग मनी, हम लोग ने कोई मनी लेंडर को पैसा नहीं दिया है. मोदी गवर्नमेंट ने आरबीआई को नियुक्त किया हुआ है. अंडर लाइसेंस आरबीआई के अंडर में हम लोग ने पैसे डिपॉजिट किए हैं. हम लोग ने डिपॉजिट क्यों किए हैं पैसे? क्योंकि हम लोग के फैमिली में कभी कुछ इमरजेंसी आ जावे, बेटी की शादी, बेटे की एजुकेशन, इनके सब इमरजेंसी है, उसके लिए हम लोग ने डिपॉजिट किया. तो हम लोग ने टैक्स पेयर्स है, हम लोग ने टैक्स भर के ये वाइट मनी किया, कैश नहीं है हम लोग की. तो ये हम लोग ने इनकम टैक्स रिटर्न्स में दिखाया गया है कि हम लोग ने जो डिपॉजिट किया. तो हम लोग को वो पैसा चाहिए, किस हालत में भी चाहिए. हम लोग छोड़ने वाले नहीं है. बोलिए. हाँ, बेसिकली मैं ये कहना चाहता हूँ कि अभी जो डिपॉजिटर बचे हुए हैं उसमें से 90% जो है 75 प्लस वाली उम्र वाले हैं, जिन्होंने अपनी प्रोविडेंट फंड, ग्रेच्युटी सब इसमें जमा करके रखा था और इसके लिए रखा था कि वो बुढ़ापे में अपना मेडिसिन, अपना ख्याल रख सके. अब ये उसमें इंटरेस्ट नहीं आ रहा है. कम से कम 2019 से लेके उनको कुछ इंटरेस्ट नहीं मिल रहा है. और बैंक जो पैसा लोन देती है, यूनिटी बैंक, उससे वो लोग लोन का पैसा लेते हैं, उसे इंटरेस्ट लेते हैं, पर हमको इंटरेस्ट नहीं दे रहे हैं. एटलीस्ट इंटरेस्ट देंगे तो क्या सीनियर सिटीजन जो है 90% उनका घर चल पाएगा, और लोग अपने आप का मेडिकल का काम देख सकेंगे. अभी बहुत आदमी ऐसे हैं जो मेडिकल की रिक्वायरमेंट है पर पैसे नहीं है, तो उनको बहुत तकलीफ हो रही है. वो दोनों मतलब हस्बैंड वाइफ दोनों सीनियर सिटीजन हैं, तो उनके बाद अभी मेडिकल के लिए भी पैसे नहीं, ऐसी हालत हो गई है. पीएमसी बँकेच्या विरोधात तुम्ही जो घोटाळा केला त्या विरोधात तुम्ही आज आंदोलन केलंय, काय मागणी आहे? 6 वर्ष झाले आमचे 350 डिपॉझिटर्स यांचे मृत्यू झाले, पण आजपर्यंत आमचे डिपॉझिटर्सला त्यांचे हक, त्यांचे कमवलेले टॅक्स पेड पैसे हे परत भेटलेले नाही. आणि जे चोर चेअरमॅन आहे वर्याम सिंग, 16 डायरेक्टर्स आहे बँकला, ते सगळे डायरेक्टर्स बेलवर बाहेर आहे. ते फॉरेन ट्रिप सुद्धा घेत आहे. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहे. एक डायरेक्टर 100 कोटीची कंपनीचा मालिक आहे, आणि तरी सुद्धा ईडी आणि OW ते प्रॉपर्टी त्यांची ते कंपनीची ती सीज करत नाही. आणि आमच्याकडे आज मी सांगू तर असे पण डिपॉझिटर्स आहे ज्यांच्याकडे राहायला घर नाही, खायला त्यांच्याकडे पैसे नाही. ते गुरुद्वारेमध्ये, ते मंदिरमध्ये राहत आहे, कारण
त्यांचे कमवलेले ते सिनियर सिटीजनचे पैसे ते सारे अटकले आणि ते चोर डायरेक्टर्समध्ये जे बाहेर बेलवर आहेत त्यांच्यामुळे अटकले. ते बाहेर घुमत आहे आणि आमचे डिपॉझिटर्स ते आत्तापर्यंत ते सर्वायवल पण त्यांच्याकडे पैसे नाही. ते जेलपेक्षा जास्त वाईट परिस्थिती आमचे ते जेवढे डिपॉझिटर्स आहे ते आता ते हालतला आहे. तर पाहिलं तर हे आरोपी जे आहेत ते त्यांना जामीन मंजूर झालेला आहे, परंतु जे ग्राहक आहेत, ग्राहक अजून त्रस्त आहेत, त्यांना कुठेतरी न्याय मिळाला नाही. त्याकरिता तुमची मागणी काय असणार? देखो हमारा इतना ही बोलना है सबसे पहले तो कि जितने भी डायरेक्टर्स है, चेयरमैन है बैंक का, इनको कल्प्रिट सबको पता है ये कल्प्रिट है. सबसे बड़ा लोन जो HDIL को दिया था, अगर बैंक का 100% में एसेट्स की बात करूं, 73% जो लोन था ते फक्त एक HDIL ला दिलेलं आहे. आणि HDIL कोण? राकेश वाधवन, सारंग वाधवन त्यांच्या पार्टनर कंपनीमध्ये HDILचा एक पार्टनर होता वरयम सिंग, त्यांनी PMC बँकचा चेअरमॅन केला आणि नंतर 100% मध्ये 70% त्याने लोन दिले. 6,000 कोटीचा लोन HDIL ला दिला. तेव्हा काही डायरेक्टर्स गप होते का? आज मी 29 वर्षाचा आहे, मला माहिती आहे की वरयम, राकेश आणि सारंग हे पार्टनर आहे HDIL ला. ते डायरेक्टर्सला माहित नव्हतं का? त्या सर्व डायरेक्टर्सने 1%, 1.25%, 1.5% कमिशन घेतलेली आहे त्या लोनवर. 100 कोटीचे ते डायरेक्टर्स मालिक आहे आणि जनता आज माझ्या डिपॉझिटरचा मृत्यू होत आहे. तर हे 6 इन महाराष्ट्राला चालणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टला एक सूट आणि पेटिशन टाकणार आहे की जे सगळे चेअरमॅन आहे, जे सगळे डायरेक्टर्स आहे त्यांची बेल रद्द करा, कारण दे डिझर्व जेल नॉट बेल. आणि एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी उदय देशमुख कुटुंबाची भेट घेणार. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची माहिती. धनंजय देशमुख यांची एसआयटी माहिती देत नाही. या संदर्भातील मागणी आम्ही एसआयटी पर्यंत पोहोचवली आहे. एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी उदयाची भेट घेतील. मस्साजोग मधील परिस्थिती नियंत्रणात आहे. गावकरी आणि देशमुख कुटुंबाला विनंती आहे, अशा पद्धतीने आंदोलन करू नका. न्यायासाठी सर्व तपास यंत्रणा प्रयत्न करीत आहेत. डिमांड्स है कि हमारे को सिचुएशन धनंजय देशमुख उनकी डिमांड थी कि उनको सीआईडी के एसआईटी के हेड से मिलना है, तो उस चीज़ के लिए हमने सीआईडी के एसआईटी हेड सर से बात करके उनका अपॉइंटमेंट कराया है और वो कल यहाँ पे आ रहे हैं और वो जो भी वो बात एसआईटी के सामने रखना चाहते हैं वो फिर एसआईटी से मिलकर बात कर सकते हैं. लेकिन आपने 10 दिन का आरोपी अरेस्ट करेंगे ऐसा वादा किया था गाँव वालों से. हाँ, तो उसमें हम लोगों ने 3 आरोपी हमने उसमें अरेस्ट कर दिए. लास्ट आरोपी का हमारा उसमें जाँच चल रही है. अभी क्या कहना है पूरे गाँव वाले को और देशमुख फैमिली को किस प्रकार से आपने समझाया? नहीं, उनका जो मेन डिमांड्स है, उनकी मेन डिमांड्स है कि हमारे को इन्वेस्टिगेशन का पता होना चाहिए. इन्वेस्टिगेशन के एसआईटी के हेड से उन्हें मिलना है, तो उसके लिए हम लोगों ने एसआईटी से बात करके सीआईडी से तो उनकी मीटिंग हम लोगों ने अरेंज कराई. आता बीड इथली परिस्थिती कशा पद्धतीने हाताळली नेमकी? आता काय नेमका फोर्स कशा पद्धतीने आहे, कशी हाताळली गेली परिस्थिती? त्यांच्या धनंजय देशमुख त्यांची जो डिमांड होती बेसिकली तपासाचे बद्दल सीआयडीने काय केलेलं आहे, एसआयटीचे हेडसोबत त्यांची मीटिंग करण्याची त्यांची ख्वाहिश होती. त्यासाठी आपण एसआयटीचे हेड त्यांच्याशी बोलून आणि वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी बोलून आपण अपॉइंटमेंट केलेलं आहे. एसआयटीचे हेड उद्या इथे येत आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या आणि दोघांचा संवाद होईल. 302 प्रकरणात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना आरोपी म्हणून घेण्यात यावं, वाल्मिक कराडांच्या संदर्भात स्पेशली अशी मागणी केली होती आणि काल त्या संदर्भात निवेदन आणि तसं सूचना देखील त्यांनी केली. तपासाच्याबद्दल मी काय म्हणू शकत नाही, बिकॉज तपास सध्या सीआयडीकडे इन्व्हेस्टिगेशनला आहे. मात्र या संदर्भात जबाब घेतल्याचं देखील समजतंय. जे धनंजय देशमुख यांनी आणि त्यांची संतोष देशमुखांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी देखील जबाबामध्ये वाल्मिक कराडांचं नाव दिले अशा पद्धतीची माहिती मिळते. तसं काय? एक्झॅक्टली. परत तुम्ही तपासाचा विचारता. तपासाच्या बाबतीत सध्या बीड पोलीसकडे तपास नाही. एसआयटीचे हेड स्वतः इथे येत आहे
आणि त्यांच्या तपासाच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील ते सर, विचारू मात्र पोलीस देखील मदत करताय. CIDच्या पथकामध्ये आपले लोक आहेत. कशा पद्धतीनं सगळा तपास सुरू आहे? समाधानी आहेत का SP म्हणून तुम्ही या सगळ्या परत प्रकरणात? तुम्ही तपासाच्या विचारत आहे. तपासाच्या बाबतीत मी काही कमेंट करू शकत नाही, बिकॉज तपास CIDकडे आहे आणि SIT त्यामध्ये नियोजित एकंदरीत झालेली या आहे. फॅमिलीला आणि गाववाल्यांना कशा पद्धतीने आश्वासित कराल आणि उद्या देखील त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय, नेमकं त्या पार्श्वभूमीवरती काय आपण गाववाले लोकांना आणि सगळ्या लोकांना मी हेच म्हणू इच्छितो की SITचे हेड स्वतः इथे येत आहे आणि SITचे SP सुद्धा आता इथे येत आहे. तो त्यांच्याशी मीटिंग त्यांच्याशी होईल आणि जे काय त्यांची अडीअडचणी असेल, जे काय डाऊट्स असेल ते क्लिअर करू शकतील. नांदेडातील महाविहार बावरी नगर दाभाड येथे अखिल भारतीय धम्म परिषदेला सुरुवात. नांदेड जिल्ह्यातील महाविहार बावरी नगर दाभाड येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला सुरुवात झाली आहे. आज सकाळी धम्मध्वज रोहणाने या परिषदेला प्रारंभ झाला. 13 व 14 जानेवारीला अशी 2 दिवसीय ही बौद्ध धम्म परिषद होणार आहे. भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा चे संस्थापक अध्यक्ष पूजनीय भदंत धम्मसेवक महास्त वीर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे. आज सकाळपासून 5:30 ते 6:30 त्रिरत्न वंदना, परित्राण पाठ 8:30 वाजता, महाबोधी वंदना 9:30 व 10 वाजता धम्मध्वजारोहण व 11 वाजल्यापासून धम्म उपदेशाला प्रारंभ झाला असून यात देश विदेशातील बौद्ध भंते हे सहभागी होणार आहेत. आज 13 जानेवारी 2025ला पहिल्या सत्रामध्ये सकाळी 5 वाजता या धम्ममंचकावर ध्यान साधना, सूत्रपठण आणि पूर्ण मंगलमय गाथा झालेल्या आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी दुसरं सत्र हे धम्मध्वजारोहण संपलेलं आहे. या धम्मध्वजारोहणामध्ये सिलोनचे 7 भिक्षू उपस्थित होते आणि अतुलीय रतन माजी खासदार हे सुद्धा होते व पूज्य भदंत धम्मसेवक महाथेरो हे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी होते व धम्मध्वजारोहण हे माजी खासदार अतुलीय रतन यांच्या हस्ते झालेलं आहे. त्याशिवाय त्रिशरण पंचशील संपलेलं आहे. त्यानंतर श्रीलंकन भिक्खुनी हे बुद्धवंदना, धम्मवंदना आणि संघवंदना म्हणलेली आहे व त्यानंतर एका भिक्खुनी हे धम्मदेशना दिली आणि भारतीय भिक्खुनी एक धम्मदेशना दिली. धम्मध्वजामध्ये 5 रंग कशाचे आहेत, याचं मानवी जीवनासोबत काय आचरण आहे याबद्दल विवरण करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आशीर्वाद गाथा झाली व हा सकाळचं सत्र संपलेलं आहे. ही 38वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद बावरी नगर दाभड नांदेड इथे आजपासून सुरू झालेली आहे. या परिषदेमध्ये संपूर्ण बुद्धवचन शिकवण्यात येते. जो व्यक्ती या जीवनामध्ये या मार्गाप्रमाणे वागेल, समतेच्या मार्गाने वागेल, त्याचं जीवन सुधरत राहील. जो शिलाच्या मार्गाने वागेल त्याची सर्वांग प्रगती होत राहील आणि जो समाधीचा अभ्यास करून परिपक्व बनेल त्याचं कोणतंही दुःख, कोणताही क्रोध, कोणताही द्वेष, कोणताही अहंकार, कोणताही गर्व, आळस, सुस्ती, संशय, ईर्ष्या आणि अशा प्रकारची विषम मनाची भावना राहणार नाही. ते सारे मळ उतरून जातील असं या ठिकाणी ठामपणे म्हणता येईल. आणि शील आणि समाधीच्या द्वारे परिपक्वता झाल्याबरोबर प्रज्ञा प्राप्त होते आणि प्रज्ञा ही
संसारामध्ये कोणताही व्यक्ती असो, मुसलमान माणूस असो, शीख माणूस असो, हिंदू माणूस असो, ब्राह्मण माणूस असो आणि त्यानंतर कोणत्याही धर्माचा माणूस असो, ख्रिश्चन असो किंवा कोणी जातीचा असो, या प्रज्ञेच्या नावेमध्ये बसून तो संसार दुःखसागर पार करून जाऊ शकतो. एवढं महत्त्व मानवी जीवनात हे शील समाधी प्रज्ञा या मार्गाचं आहे. सर्वांनी या मार्गानं वागावं, प्रेमानं वागावं, गर्व करू नये, अभिमान करू नये, घमेंड करू नये, कोणतंही पापकर्म करू नये, हत्येचं कर्म करायला जाऊ नये, चोरीचं कर्म करायला जाऊ नये, व्यभिचाराचं कर्म करायला जाऊ नये आणि असत्य व घाण सोडलं पाहिजे व मादक पेय व नशेली वस्तू हे आपण सेवन करण्यापासून अलिप्त राहावं असा संदेश या 38व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचा आहे. दुपारी या धम्म परिषदेची धम्म मिरवणूक निघणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले या चौकातून निघणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत चालणार आहे. व संध्याकाळी 7 वाजता या परिषदेचं महत्त्वाचं सत्र धम्मदेशना सुरू होणार आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग प्रेमींची पतंग खरेदीसाठी गर्दी. मकर संक्रांत सणाला अवघा एकच दिवस उरला असताना बाजारपेठेत पतंग प्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दुकाने रंगीबिरंगी पतंगांनी सजली असून विविध प्रकारचे मांजेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खास मुलांना आकर्षित करण्यासाठी कार्टून पतंगाची मागणी वाढली आहे. मकर संक्रांत सणाच्या आदल्या दिवशी पतंग खरेदीसाठी कल्याण डोंबिवलीतील मोठ्या प्रमाणावर लगबग सुरू आहे. कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर लगबग सुरू आहे. बाजारपेठांमध्ये लहान मोठ्या अशा आकर्षक डिझाईनच्या पतंगांनी दुकाने बहरली आहेत. लहान मुलांमध्ये छोटा भीम, डोरेमॉन आणि इतर कार्टून डिझाईनच्या पतंगांना विशेष पसंती मिळत आहे. 2 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत पतंगाची विक्री होत आहे, तर 20 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या मांज्यांची विक्री होत आहे. यामध्ये कागदी, प्लास्टिक, कोटेड आणि कॉटन मांजाचा समावेश आहे. माझं नाव अजर सय्यद आहे. माझ्या हे शॉप 70 वर्षापासून स्टार्ट आहे. माझी 3री पिढी आहे. ते माझे आजोबा आहे, वडील आहे. माझे आजोबा आहे, वडील आहे. हे माझी 3री पिढी है. मैं ये 3री पीढ़ी में ये करते हैं. अपने पास जो भी है सब अलग अलग वैरायटी की पतंग मिलेंगे, छोटे से लेके बड़े तक. 2 रुपये से अपने पास स्टार्ट है तो डायरेक्ट 100 रुपये तक का मिलेगा. और ये अपना महाराष्ट्र पतंग शॉप है. अपना भाई के पुतले पे फेमस है ये दुकान.